आणि बुलेटिनच्या सुरुवातीला ही मोठी ब्रेकिंग न्यूज आणि गंभीर अशी बातमी आहे, कारण अन्य पक्ष आणि अपक्षांच्या सहकार्याने सत्ता मिळवण्याचे शिवसेनेचे मनसुबे आहेत असं आपल्याला दिसतंय। आणि आत्ताची ही मोठी बातमी म्हणावी लागेल, जी व्यूहरचना शिवसेना आखत आहे त्यानुसार अपक्ष आणि अन्य पक्षांची मदत घेऊ, पण भाजपची मदत यापुढे घेणार नाही। म्हणजे युती तुटण्याचा तोडण्याचा जो निर्णय घेतलाय त्यावर शिवसेना किती ठाम आहे असं हे आपल्याला यातनं कळतंय। अन्य पक्ष आणि अपक्षांच्या सहकार्याने सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सेनेचे असणार आहेत। आणि ही ब्रेकिंग न्यूज आहे आत्ताची। अन्य पक्ष आणि अपक्षांच्या सहकार्याने सत्ता मिळवण्याचे सेनेचे मनसुबे आहेत। एकदा भाजप बरोबरचे आतापर्यंतची जी युती आहे त्या युतीमध्ये आपल्याला सापत्नपणाची वागणूक मिळते, दुय्यम वागणूक मिळते, हे शिवसेनेने आतापर्यंत मान्य केले आणि त्यामुळे याच्या पुढे कदापि भाजप बरोबर युती शक्य नाही अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने आता घेतली आहे। आणि त्यानुसार एकट्याच्या बळावर सत्ता मिळवण्याचे मनसुबे आहेत। प्रसन्न जोशी आपले कार्यकारी संपादक आपल्याबरोबर आहेत। प्रसन्न, भाजप बरोबर जमत नाहीये हे तर स्पष्ट दिसतंय, पण आता शिवसेनेला ची महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा उफाळून आली आहे, स्वतःच्या बळावर सत्ता मिळवायची आणि जर नाही मिळाली तर अन्य पक्ष आणि अपक्षांची साथ घेऊ पण भाजपची नाही अशी भूमिका शिवसेनेची दिसतेय। रुजुता, आज लोकसत्ता या दैनिकामध्ये उमाकांत देशपांडे यांची असलेली विशेष मुलाखत आहे उद्धव ठाकरेंची। त्याच्यामध्ये हा अतिशय स्पष्ट मुद्दा मांडलेला आहे उद्धव ठाकरेंनी। दोन प्रमुख मुद्दे या सगळ्या मुलाखतीमधून येतात। पहिला मुद्दा म्हणजे निवडणुकीनंतर सुद्धा युतीची शाश्वती उद्धव ठाकरेंनी दिलेली नाही, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे केवळ आता निवडणुकीपुरता एक वातावरण तयार करण्याकरता शिवसेनेने धमकी दिली असं नसून निवडणुकीनंतर सुद्धा ही युती राहण्यात आम्हाला रस नाहीये, कारण जनता प्रादेशिक पक्षांना आता महत्त्व देऊ लागलेली आहे, पसंती देऊ लागलेली आहे असं सुद्धा त्यांनी विधान केलेलं आहे। त्याच्या पुढे जाऊन उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाचं वाक्य इथे वापरलेलं आहे, ते म्हणजे भाजपला बघून अन्य पक्षांना सोबत घेण्याचा विचार शिवसेनेमध्ये सुरू आहे। आपण बघू शकतो सध्या केंद्रापासून ते राज्यांमध्ये सुद्धा भाजपच्या विरोधात असंतोष आहे। काल नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंगांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर सगळा विरोधी पक्ष एकवटला होता। या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेला याची कल्पना आहे की भाजप विरोध आता भारतामध्ये वाढू लागलेला आहे, देशामध्ये वाढू लागलेला आहे। तो कॅपिटलाइज करायचा असेल तर शिवसेनेला स्वतःची वेगळी आयडेंटिटी शोधावी लागेल। त्याची सुरुवात 2014 पासूनच खरं तर झाली होती। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये युती तुटल्यामुळे त्या सगळ्या प्रोसिजरला एक ॲक्सिलरेट होण्यासाठी संधी मिळाली, ती वेगवान व्हायला सुरुवात झाली। त्याची परिणती आता आपल्याला बघायला मिळते आणि उद्धव ठाकरे आता दोन गोष्टींच्या दृष्टीने प्रयत्न करतायत, ही युती राहणार नाहीत आणि सत्ता सुद्धा त्याच्यानंतर ते कदाचित सत्तेतून बाहेर येतील। आपल्यासोबत स्वतः लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार उमाकांत देशपांडे आहेत। देशपांडेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? प्रसन्न बोलतोय। होय होय देशपांडेजी, तुमच्या मुलाखतीमध्ये ह्या दोन महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत उद्धव ठाकरेंनी, याचा स्पष्ट संकेत ते देत आहेत की सत्तेतून ते बाहेर पडतील असं वाटतं आपल्याला? नाही, याच्यात दोन वेगवेगळे मुद्दे आहेत। एक तर राज्य सरकारमधून सत्तेतून बाहेर पडणं आणि निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे जर स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर शिवसेनेपुढे कोणता पर्याय राहील, असे महापालिका आणि राज्य सरकार या दोन वेगवेगळ्या पातळ्यांचा विचार करावा लागेल। शिवसेनेची पहिली प्रायोरिटी अशी असेल, जर स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर भाजपला बाजूला ठेवून अन्य अपक्ष व अन्य पक्षांच्या छोट्या पक्षांच्या सहाय्याने महापालिकेत सत्ता मिळवणं। जर तिथे सत्ता मिळवली तरी ते राज्य सरकारचा पाठिंबा लगेच काढतील असं मला सध्या तरी वाटत नाही, पण त्यांचे मतभेद हे कमालीचे टोकाला चाललेले आहेत आणि प्रेम तर राहिलं नाहीच, ते कटुता मात्र वाढत चाललेली आहे। मात्र लगेचच निकालानंतर सरकारचा पाठिंबा काढला जाईल असं तरी सध्या वाटत नाही, का तसं चित्र नाही। देशपांडे सर, यामध्ये त्यांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र घेण्याबद्दल म्हटलेलं आहे, असं आपण म्हणू शकतो का की देशभरात केंद्रापासून ते महाराष्ट्रापर्यंत एक भाजप विरोध सुप्त सुरू आहे, याची एक कल्पना शिवसेनेला आल्यामुळे शिवसेना ही आता करू लागली? 2019 ची गणित आता सुरू झाली आहेत असं म्हणूया? हो, नक्कीच तसं म्हणायला हरकत नाही, कारण हे शेवटी लॉंग शॉट जरी असला तरी भविष्यात कोणत्या घडामोडी येऊ घातलेल्या आहेत किंवा राजकारणाचे वारे कुठल्या दिशेनं चालू आहेत हे याचे नक्कीच संकेत म्हणावे लागतील। कारण तामिळनाडू नंतर ममता बॅनर्जी आणि अन्य हे पक्ष, हे प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यात अतिशय स्ट्रॉंग होत चाललेले आहेत आणि काँग्रेस नंतर आता भाजपला जरी मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं तरी सुद्धा नाराजी ही गेल्या 2 वर्षात वाढत चाललेली आहे। त्यात नोटाबंदीमुळे जी काही रिॲक्शन उमटलेल्या आहेत त्याचा
जरी भाजप खूप नोटाबंदीचं समर्थन करीत असला तरी लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि त्या कुठेतरी एनकॅश करण्याचा आणि प्रादेशिकता पक्षांना भाजप किंवा काँग्रेस भाजप मुख्यतः हे त्यांना फसवत आहेत किंवा त्यांना सोबत घेऊन जात नाहीत. त्याच्यामुळे शेवटी ह्या प्रादेशिक पक्षांची आघाडी बांधण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि त्यात म्हणजे काँग्रेस आणि भाजप तर आता तिसऱ्या आघाडीचा प्रयोग भविष्यात येऊ शकतो. अजूनही त्यात काही फार मोठं घडलेलं नाही, पण वारे नक्कीच त्या दिशेने वाहत आहेत. देशपांडे सर, यामध्ये सत्तेतून बाहेर पडण्याचे दोन मार्ग असू शकतात. एक तर पूर्ण सत्तेतून बाहेरच पडणं आणि मध्यावधी निवडणुकांच्या दृष्टीने वाटचाल, किंवा पाठिंबा कायम ठेवत मंत्रिपदांवरनं बाहेर जाणं. याच्यापैकी शिवसेना कोणत्या दिशेने जाऊ शकते, काही अंदाज आपण बांधू शकतो का? सध्या तरी या दोन्ही पर्याय शिवसेना अवलंबेल असं मला सध्या तरी वाटत नाही. कारण याच्यामध्ये आता 3 वर्ष होईपर्यंत निवडणुका कोणालाही परवडणाऱ्या नाहीत, कोणाचाही निवडणुकांना पाठिंबा नसेल. आता शिवसेनेने समजा निवडणूक निकालानंतर शिवसेनेला जर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळालं किंवा भाजपने मिळवलं आणि शिवसेनेला बाहेर ठेवलं तर तरी सुद्धा शिवसेना लगेच सत्तेतून बाहेर पडेल असं सध्या तरी वाटत नाही. त्याच्यासाठी काहीतरी स्ट्रॉंग कारण घडावं लागेल. कारण निवडणुकीला सामोरं जाताना किंवा सरकारचा पाठिंबा काढताना कुठलं तरी सबळ कारण द्यावं लागेल. टोकाचे मतभेद व्हावे लागतील. त्याच्यामुळे पुढील काही महिने हे तणावाचे खटाखटीचे राहतील. दररोज भांडणं चव्हाट्यावर येतील, ओपनली होतील, एकमेकांना दूषणं दिली जातील, आरोप प्रत्यारोप होतील, पण लगेच तुर्तास पाठिंबा काढला जाईल असं मात्र सरकारचा वाटत नाही. देशपांडेजी, शेवटचा प्रश्न विचारतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे निवडणुकीनंतर सुद्धा समझोता नाही, असं आपण म्हणू शकतो का की जे आपल्याला कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये बघायला मिळालं होतं मागच्या वेळी ते यावेळी बघायला मिळणार नाही असं आपण म्हणू शकतो मुंबईच्या बाबतीत? एक्झॅक्टली, उद्धव ठाकरेंना नेमकं तेच म्हणायचं आहे की कल्याण डोंबिवलीची निवडणूक होऊन आता बराच काळ लोटलेला आहे. मात्र या गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत भाजपने ज्या पद्धतीची वागणूक शिवसेनेला दिलेली आहे आणि ज्या पद्धतीची मानहानी किंवा दुय्यम भूमिका आणि त्यांनी शिवसेनेला संपवण्याची जर हे केली असेल सुरू, कारण 114 जागा जर दिल्या तर आम्ही पारदर्शी आणि 114 जागा शिवसेने दिल्या नाहीत तर सगळा पारदर्शी आणि भ्रष्टाचारी कारभार, अशा पद्धतीने शिवसेनेला संपवण्याची आणि शिवसेनेच्या जे मर्मस्थ आहे मुंबई महापालिका हे खच्चीकरण करण्याची जर भाजपची भूमिका असेल तर शिवसेना त्याला कडाडून विरोध करणार. त्याच्यामुळे ही कल्याण डोंबिवली पॅटर्न संभवत नाही पुढे, असं निदान आता तरी शिवसेनेने ठरवलेलं आहे. देशपांडेजी, खूप खूप धन्यवाद. तुमच्या मुलाखतीद्वारे हा झालेला अतिशय फार महत्त्वाचा खुलासा, महत्त्वाची घडामोड आपल्याला ऐकायला मिळाली, बघायला मिळालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा दिलेला खास महत्त्वाचा एक भाग आहे मुलाखतीचा, ज्याच्यामध्ये ते निवडणुकीनंतरचा समझोता असेल, भाजपसोबत जाणं असेल किंवा सत्तेत राहणं असेल याबद्दल काही स्पष्ट संकेत देत आहेत. खूप खूप धन्यवाद देशपांडेजी. रुजुता, खरे प्रसन्न, एकंदरीत आपण आता जे बघतो आहोत शिवसेना चांगल्यापैकी डिवचली गेली आहे आणि काही स्पष्ट संकेत याच्यानंतर उद्धव ठाकरे आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट करताना आपल्याला दिसत आहेत आणि भाजप आता त्यांना निवडणुकी म्हणजे कसाही त्यांना भाजप बरोबर नकोय हे मात्र नक्की आहे. त्यांना भाजप अगदी असं नाही म्हणता येणार, कदाचित आहे तसाच, जसं आपल्याला उमाकांत देशपांडे सुद्धा म्हणाले की सरकार कोसळेलच याची जरी शाश्वती नसली तरी सुद्धा उद्धव ठाकरे आता नवी मुंबईचा जो कल्याण डोंबिवलीचा संदर्भ मगाशी आला होता बोलण्यामध्ये त्या मूडमध्ये सध्या नाही आहेत. यानंतर सुद्धा कदाचित स्वतंत्र लढता येईल का, जिथे शक्य आहे तिथे आपल्याला भाजपला कॉर्नर करता येईल का याचा प्रयत्न सुरू राहील. त्याचप्रमाणे एक मोठी बृहत आघाडी तयार करण्याच्या दृष्टीने शिवसेना प्रयत्न करेल. त्याची चुणूक सुद्धा बघायला मिळाली. त्यांनी पार्थिव पटेलला मुंबईमध्ये बोलवलं आणि गुजराती मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. ही आघाडी वाढू सुद्धा शकते. इतर प्रादेशिक पक्ष आहेत आणि या वाक्यातून एक अतिशय वेगळा संदर्भ आपण जो अर्थ काढू शकतो, उद्धव ठाकरेंचं विधान त्या मुलाखतीत आलेलं आहे की अन्य पक्षांची मोड बांधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. यामध्ये कदाचित मनसे सुद्धा असण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे संकेत देत आहेत का याकडे आपल्याला बघावं लागेल. याशिवाय मी इकडे लक्ष वेधू इच्छितो, 2014 साली शरद पवारांनी एक अतिशय सूचक विधान पुण्यामध्ये केलं होतं. ज्यावेळी त्यांना विचारण्यात आलं होतं की शिवसेना एकटी पडली आहे का, त्यावेळी शरद पवारांनी विधान केलं होतं, कोण म्हणतं शिवसेना एकटी आहे. त्यामुळे सध्या तरी आपण कोणत्याही पॉलिटिकल संभाव्यता रिफ्यूज करू शकत नाही, टाळू शकत नाही. काहीही होऊ शकतं आणि या काहीही होण्याच्या दृष्टीने शिवसेनेने वाटचाल सुरू केली. रुजुता, प्रसन्न, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. एकंदरीत आता निवडणुकीचं वातावरण इतकं तापलंय, प्रत्येक शक्यता पडताळून पाहिली जाते सगळ्या पक्षांकडनं आणि सध्या केंद्रात सत्तेवर असलेला भाजप आणि महाराष्ट्रातही महत्त्वाकांक्षा वाढलेला भाजप यांना शह देण्यासाठी शिवसेना ही वेगवेगळे प्रयत्न करताना दिसते आपल्याला आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत ज्या पद्धतीने म्हटलंय की निवडणूक झाल्यानंतरही भाजपबरोबर
युती शक्य नाही अशी आपली एक भूमिका त्यांनी मांडली आहे या मुलाखतीतून। अर्थात घोडा मैदान जवळ आहे, 23 फेब्रुवारीला जेव्हा निकाल आपल्यापर्यंत येतील तेव्हा सगळंच चित्र स्पष्ट होईल की कोण पक्ष शेवटी जाऊन काय निर्णय घेतो। पण पुढची समीकरणं राज्यातली काय असतील याबद्दल मात्र आता वेगवेगळ्या चर्चा या मुलाखतीनंतर नक्कीच सुरू होतील।